वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। युवा मित्रांनो, कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये मागच्या 5 वर्षापासून ज्या पद्धतीने आपण आम्हाला विश्वास दिला, प्रेम दिलं, बंधुत्वाचं नातं दिलं आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जिंकून एक आम्हाला आमचं मनोबल वाढवलेलं, त्याच पद्धतीने ह्यावेळेस आपल्याला विधानसभेमध्ये माननीय सुरेश भोयर साहेबाला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे। ज्यांनी गप्पा केला विकासाच्या, ज्यांनी गप्पा केला बेरोजगारी दूर करण्याच्या, त्यांनी व गप्पाच केलेल्या आहे। स्वतःचे महाल बांधले पण अजूनही त्या महादुल्यामध्ये गोरगरिबाचे घर आणि झोपड्या बांधू शकले नाही। पेरियर्बन एरियामध्ये आजही आमच्या मध्यमवर्गीय लोकांचे बेहाल आहे। ना त्यांना पाणी आहे, ना रस्ता आहे, ना गटर लाईन आहे, ना त्यांच्यासाठी एक इतर व्यवस्था आहे। आज ह्या व्यक्तिमत्वाला इथून चले जाव म्हणण्याची वेळ आलेली आहे। जे व्यक्तिमत्व हेच सांगू शकत नाही की 2019 मध्ये त्यांच्या पक्षाने त्याची निवडणूक, त्याची तिकीट का कापली, ते उत्तर देऊ शकत नाही, तर त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये मतही मागू नये। कारण मोठ्या प्रमाणात काहीतरी मोठी गडबड केली। पण आज सुरेश भोयर साहेबांच्या माध्यमातलं एक चांगलं काम करणारं व्यक्तिमत्व, सर्वसामान्य माणसावर राहणार व्यक्तिमत्व, निवडणूक हारल्यानंतरही जनसामान्याचा त्या ठिकाणी संपर्क न तोडलेलं व्यक्तिमत्व आज तुमच्या तिथं उभा आहे। त्याला आपण विकासाचा निधी दिली पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडतो। माझा शब्द हा नेहमी आपण त्या ठिकाणी जाहीर धरलेला आहे। माझी विनंतीच आपल्याला यावेळेस सुरेश भोयर साहेबांच्या माध्यमातून त्या भागामध्ये काँग्रेसची विचारधारा सर्वधर्म समभाव ही पक्की करण्याची वेळ आहे, ती चुकू नका आणि 20 तारखेला पंजाला मतदान करा। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।